अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अग काय हो कार्यप्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा ही खुलून दिसे जोडी बघा ही खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. कुणीतरी प्रश्न विचारला, सहजीवनाचं तारुण्य कसं राखावं. लगेचच उत्तर आलं, नवरा जिवंत असेपर्यंत बायको म्हातारी होत नाही आणि बायको जिवंत असेपर्यंत नवरा म्हातारा होत नाही. हे जरी असलं तरी हे सुंदर नातं किंवा हे सहजीवन, त्याचा टवटवीतपणा, त्याचं हसणं, त्याचं बागडणं किंवा यातलं चिरतारुण्य टिकवण्यासाठी काय करावं, तर नात्यांच्या दरवाजावर अधूनमधून थोडीशी टकटक करावी आणि मग दरवाजा उघडला की एकमेकांना फक्त ग्वाही द्यायची की मी तुझ्याबरोबर आहे. अशा सहजीवनाची ही सुंदर प्रेमाची गोष्ट. यांच्या लग्नाला ना आता 40 वर्ष झालेली आहेत. तर या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक विजय गोखले आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे डॉक्टर सविता विजय गोखले. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. 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 विजय सर, तुम्ही तर किती वेळा आलेला आहात इथे, म्हणजे हे तुमचं खऱ्या अर्थाने माहेर. होम ग्राउंड आहे. होम ग्राउंड जिथे वाढलो पडलो बहरलो घडलो जे काय आहे ते इकड नाही. स्टार्टिंग पॉइंट इकडचाच आहे. सविता ताईला डॉक्टर सविता म्हणून हे करताना मला एकदम असं छान वाटतंय. पण तुमच्या सहजीवनाची आणि प्रेमाची गोष्ट आता ऐकायची, तर आपण गप्पा मारूया. सविता ताई बस. हो. मनपूर्वक स्वागत. असंच फॉर्मल असं काहीतरी आपलं उगाचच. मी काय म्हणतो, हां जरा एक थोडंसं काय वेळेला काही गोष्टी महत्त्वपूर्ण असतात, महत्त्वाच्या असतात आणि त्या राहून जातात. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आम्हाला, म्हणजे मी विजय गोखले आणि सविता गोखले यांना आमचे हे या तुमच्या हिट कार्यक्रमामध्ये आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल मी प्रथमतः तुमच्या वाहिनीचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आभार मानायची काही गरज नाही. अरे नाही, आता तुम्ही तर इथे तुमच्यामुळे तुम्ही आदर्श दिलात. किती पंक्च्युअल राहावं, कसं शिस्तबद्ध राहावं, कसं लोकांना आदर द्यावा, हे तर तुमच्याकडूनच शिकलेलो आहोत. आणि 40 वर्ष लग्नाला झाला. सहजीवनाची इतकी सुंदर गोष्ट. बालमित्रमैत्रीण असंच म्हणायला पाहिजे ना, म्हणजे एका ठिकाणी राहून नाटकात काम करून. डॉक्टर सविता ताई कशी ग तुमची ओळख कशी झाली? नाही, ओळख म्हणजे होतीच, कारण त्याच बिल्डिंगमध्ये वर खालीच राहत होतो. पहिला मजला, दुसरा मजला. असं नाही, असं नाही झालं खरं तर, पण वरबीर बघून नाही झालं. विजय ॲक्च्युली मी 11वीत होते किंवा आधी 10वीत, पण तेव्हा तो आमचं नाटक दिग्दर्शन करत होता. आमच्या मकरंद सहनिवासामध्ये ना खूप सोसायटी डे खूप मोठ्या प्रमाणावर व्हायचा. नाटक तर व्हायचंच. विजय बऱ्याचदा बसवायचा, त्यामुळे ते नाटक बसवता ओळख ते ओळख होती. पण म्हणजे असं जमलं म्हणायला पाहिजे तर नाटकच कारणीभूत झालं तसं. विजय सर, तुम्ही एवढ्या लहान वयामध्ये दिग्दर्शन वगैरे करायचात? त्यात तिथल्या तिथे वासरात लंगडी काय तसं मी शहाणा होतो ना. जरा थोडंफार इकडे तिकडे कामं वगैरे केले, त्यामुळे दिग्दर्शनाची महत्त्वपूर्ण जबाबदारी माझ्यावरती दिली जायची. घराण्याचा वारसा होताच की असं कसं म्हणता? कोण वातावरणच ते होतं घरात इथे. नाही, असं वासरात लंगडी काय वगैरे काही नाही. विजय इतक्या लहानपणापासून प्रोफेशनल नाटकांमध्ये कामं करतोय खरं तर, मग काय की वासरात लंगडी काय वगैरे काही नाही. तो फार उत्तम दिग्दर्शन करायचा खरं म्हणजे. आणि एक होतं भांडणपूर नावाचं एक नाटक केलं होतं तेव्हा, बालनाट्य. तेव्हा त्या भांडणाचा काय म्हणतात पुरेपूर लाभ मला मिळाला. सव्याज आणि हिच्यातला अभिनय गुण माझ्या लक्षात आलं आणि त्याचं रूपांतर पर्यवसान काय जे म्हणाल ते हळूहळू यारी दोस्ती प्रेम याच्यामध्ये होत गेलं. चांगली अभिनेत्री होती. अतिशय उत्तम अभिनेत्री. ते उत्तम हो, काम छान करते. अजूनही तिचं नकला करणं म्हणजे एकदम हिट नकला करते ती.
हां. नकला करण्याचा अजूनही तिच्यामध्ये चांगला आहे, परंतु एक शेवटी ट्रॅक बदलला तो तसा ट्रॅक बदलला. घर विभागलं गेलं आमचं. 2 डॉक्टर आहेत घरात आणि 2 ऍक्टर आहेत. वा होय खरंय खरंय. तर 2 डॉक्टरांसाठी कमवायची जबाबदारी आहे. हा आणि तुम्ही मज्जा आनंद देण्याची जबाबदारी. असं नाही, पण आनंद पण मूळ देण्याची. कारण ते नाटक. आणि त्या नाटकात ना मग नॅचरली यांच्या आम्ही गावाला देखील, म्हणजे यांचं गाव होतं पडगवली म्हणून कोकणात, तिकडे कोकणामध्ये किंवा रायगड जिल्हा वगैरे इकडे 100 परंपरा आहे नाटकं करण्याची, संगीत खरंय, नाटक वगैरे. शेकडो वर्ष तिकडे लोक नाटक करतात. तसं यांच्या इकडे देखील संशय कल्लोळ नाटक होतं 100व्या वर्षी. आणि तिथे आमचे वडील विद्याधर गोखले अध्यक्ष म्हणून होते. त्या अध्यक्षांबरोबर मी उपाध्यक्ष का गेलो होतो याचा शोध त्यांना नंतर राहिला. हा, परंतु मी मनात काहीतरी टार्गेट फिक्स ठेवून गेलेलो होतो. हो खरं. त्यामुळे हळूहळू असं त्या टार्गेटच्या दिशेने वाटचाल केली आणि ती साध्य झाली. आणि शेवटी नाही म्हटलं तरी तेरे घर के सामने खरंय असं झालं ते. पण सविता ते संशय कल्लोळ झाला की नाही, म्हणजे संशय आला की नाही कोणाला? कारण मला दादाच म्हणाले की आग लागलेली बाहेरच्यांना आधी कळते आणि मग घरच्यांना अरे 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 अरे. हा, ते मग अगदी सत्य. कोणी पण खरी पकडलं? गंमत अशी आहे ना, ते एक होतं भांडणपूर नाटक, मी 11वीत होते आणि 1 वर्षांनी म्हणा किंवा काय, म्हणजे आमचं असं थोडं जमत होतं वगैरे. त्यावेळेला यांनी दुसरं नाटक बसवलं, नवरा विकणे आहे. तर त्यात माझी अशी एंट्री होती आणि सुरुवातीलाच मी तो नवरा विकायला काढला, अशी येऊन चपला आपटते वगैरे. तर विंगमध्ये गेले तर चपलाच ठेवल्या नव्हत्या. तो ह्यानी धावत येऊन खालनं चपला दिलं. म्हणजे इतका तो एक कोइन्सिडन्स होणार की मी घेऊन त्याच्याच चपला आले, हे घ्या तुमच्या चपला, बाहेर पडा. आणि ऍक्च्युली सोसायटीत कुजबूज झाली, विजयच्या चपला आहेत, विजयच्या चपला. म्हणजे विजयनीच दिल्या. म्हणजे असं ते थोडं ऑलरेडी कनेक्टिव्हिटी झाली होती आमची, असं म्हणते. घरी तर काय पण सांगत नाही. माझं एक तर 12वी व्हायचं झालं, मग शिक्षण चालू होतं, मी डेंटिस्ट्रीला गेले. त्यामुळे असं काही लगेच सांगायचं असं मनातही नव्हतं, कारण वेळ होता. असं अजूनही 3-4 वर्ष अजून माझं शिक्षणच होतं. त्यामुळे तसं काही खरं म्हणजे मी घरी नाही सांगितलं. बहिणीला माहीत होतं. तर त्यावेळेला विजयचे वगैरे कार्यक्रम चालायचे ना, आमची माती आमची माणसं, कामगार विषय. केव्हापासून मला वाटतं दूरदर्शनवर येत आहेतच आहे ते, 82ची वगैरे गोष्ट असेल. मग शनिवारी असंच तो कॉलेजला आला आणि आम्ही इकडे आलो. त्याचं काहीतरी काम होतं वरळीला. आम्ही आलो इथे आणि माझे आई बाबा जात होते बसमधून आणि त्यांनी बघितलं. ते एकदम असे हैराण झाले, विजय आणि मग सविता विजयबरोबर चालली कुठे, असं झालं त्यांना. म्हणजे आमच्या या ड्रामामध्ये देखील दूरदर्शनचा मोठा वाटा आहे. खरंय खरंय ते. आणि मग घरी रात्री आले, विचारलं मला एकदम हे केलं, काय आज कुठे गेली होती? म्हटलं कॉलेजला. नाही, नंतर कुठे गेलीस? म्हटलं हां वरळीला गेले होते. कोणाबरोबर? मला वाटलंच एवढं विचार. म्हटलं विजय बरोबर. का? म्हटलं मित्र आहे माझा. मग त्यांना काय बोलायचं कळलंच नाही. म्हणजे म्हटलं हो मित्र आहे माझा म्हणून मी गेले होते, त्याच्याबरोबर काम होतं. काहीच बोलले नाहीत खरं बाबा त्याच्यावर. मग नंतर मला वाटतं ते अण्णांना भेटले. मग ते म्हणाले जाऊ द्यायचं, शिक्षण होऊ दे पूर्ण, मग बघू, टिकलं राहिलं जमलं तर करू देतलं. पण मग घरी वाटलं नाही 16व्या वरीचं धोक्याचं? हा, म्हणजे काय तसं झालंच थोडं झालं म्हणजे नक्कीच. कारण माझी लाईन तोपर्यंत मी ऑलरेडी डेंटिस्ट आहे. मी ऑलरेडी आणि थोडं काय असतं तुम्हाला सायन्सला, म्हणजे मला वाटतं मला कदाचित आवडलं पण असतं. हां, पण अभिनेत्री होणं किंवा काही. पण ते कसं असतं, 12वीत तुम्हाला चांगले मार्क, मग चला ऑटोमॅटिक तो काळच असा होता की चला सायन्स 12वी छान, मग चला 1-2 मार्कांनी माझी MBBSची गेली, मग BDSला घेतली. हां, पण ठीक आहे. म्हणजे त्यामुळे तो ऍक्च्युली असं एकदम लाईन वेगळी झाली टोटली. हां, म्हणजे ते तुमचं घराणं तर आता गोखले घराणंच म्हणायला पाहिजे, एक मोठं विद्यापीठ आहे. तरी सुद्धा तुम्ही नोकरी का करायला लागलात की हा व्यवसाय आपण स्वीकारायचा आणि त्यातून अर्थार्जन करणं एवढं सोपं तेव्हाही वाटलं नाही तुम्हाला? नाही वाटलं आणि आजही मला वाटत नाही. हो, आजही जेवढं म्हणजे भ्रामक चित्र, त्या चित्राला बोलून एक जनरेशन त्याच्यामागे जी धावत सुटते, प्रॉपर आत्मचिंतन न करता, नीट विचार न करता, आपली कुवत काय, आपली रेंज काय आहे, आपण काय करू शकतो, आपली पर्सनॅलिटी काय आहे, आपले संस्कार काय आहेत, आपल्यावरती जबाबदाऱ्या काय आहेत, आपलं घराणं काय आहे, अनेक गोष्टीचा सारासार विचार करून मग कलाक्षेत्रामध्ये पाऊल टाकलं गेलं पाहिजे. याच्यावरती माझी पहिल्यापासून श्रद्धा, निष्ठा, भक्ती वॉटेवर. किंवा वडिलांच्याकडनं सांगणं देखील, आमच्या वडिलांनी देखील म्हणजे नाटकं वगैरे लिहिली, संगीत नाटककार म्हणून प्रसिद्ध, परंतु लोकसत्तेमध्ये पत्रकार म्हणून नोकरी करताना ते केले. कला ही नोकरी सांभाळून करावी असं ठाम मत आमच्या वडिलांचं होतं. आणि याचं कारण त्या काळातल्या अनेक नटसम्राटांचे
चढ उतार. हो त्या चढ उतारामध्ये नाव आलं, पैसा आला, प्रसिद्धी आली, सगळं झालं. एकंदरीतच नटाच्या किंवा कलाक्षेत्रातल्या मंडळींचे चढ उतार आणि पर्यायाने येणारे आर्थिक चढ उतार आणि पर्यायाने येणारं फ्रस्ट्रेशन आणि पर्यायाने स्वतःला दुःखाच्या खाईत लोटणं वगैरे हे चित्र मी अतिशय बालपणापासून बघत आल्यामुळे माझ्या मनावरती देखील एक कन्फर्म बिंबलं गेलेलं होतं की नाही भाई, जो कुछ करने का है वो नोकरी संभाल के करने का है. सांभाळून सेफ खेळायचं. उगाच टेस्ट मॅच खेळायची असताना 20-20 सारखी बॅटिंग करायची काही गरज नाही. खरे खरे सावकाशीने जाऊया. त्यामुळे ते डोक्यात माझ्या पक्कं होतं. आणि मग त्या दृष्टीने माझ्यावरती अजून एक उपकार असा झाला की मी अगोदर एके ठिकाणी जॉबला होतो, पण कुठलाही जॉब तुम्हाला पटकन असं कुठली संधी देईल असं नाही आहे. हो ना हो ना. की आज तुझा बाबा 6 महिने अभिनय करून ये, असं तर नाही होत. तुम्ही किती कामामध्ये पक्के असलात तरी. पण तिथे देखील माझे सासरे म्हणजे हिचे वडील केतकर, जे ज्या कंपनीमध्ये इन्शुरन्स कंपनीत नोकरीला होते, त्यांनी मला तिकडे त्यांनी म्हणजे जॉबच्यासाठी देखील त्यांनी मला हेल्प केली आणि तिकडे मला फील्ड वर्क असलेलं काम दिलं. सो दॅट म्हणजे की मला माझं एक टार्गेट पूर्ण केलं की विचारणारं सहसा कोण नव्हतं. आणि कलाकारामधली तुमची कला पण जपली गेली. विजय दादा, तुम्ही बोलता बोलता खूप मोठा संदेश आपल्या सगळ्या येणाऱ्या रंगकर्मींना दिलेला आहे. आणि आत्ता ही भीषण चित्र आहे, अनेकांनी आपलं जीवन संपवलेलं आहे कामं नाहीत म्हणून. हो ना. आणि खरंच हा यातनं बोध घ्यावा. मला खूप आनंद झाला. सांगू थोडंसं विस्ताराने बोलायचं झालं तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला होतं काय, जनरेशन नाही त्यांचं चुकीचं आहे असं यातला भाग नाही. ते म्हणतात की अरे असं कसं तुम्ही म्हणता, आम्ही 24 तास पूर्णत्वाने याच्यात झोकून दिलं नाही, कुठल्याही गोष्टी झोकून दिल्याशिवाय यश मिळत नाही असं म्हणतात. त्याला काय अर्थ आहे मग? आम्हाला झोकून द्या. अरे हो, मी हेच सांगतो, झोकून द्या, पण नियतीने तुम्हाला झोकून द्यायची परवानगी दिली आहे की नाही याचा विचार कराल की नाही. हो ना. आज जर एखाद्या मुलावरती त्याच्या आई वडिलांच्या औषधोपचाराची जबाबदारी आहे, बहिणीच्या लग्नाची जबाबदारी आहे आणि आर्थिक परिस्थिती तोलामोलाचीच आहे, तर त्याला पूर्णत्वाने झोकून देण्याची संधी कशी प्राप्त होणार, तो विचार त्याने केला पाहिजे. काहीतरी इन्कम चालू ठेवून मग उरलेल्या फावल्या वेळात झोकून दिलं पाहिजे. एखादा स्टार पुत्र असा असू शकतो की त्याचे 8 पिक्चर फ्लॉप जातात तरी त्याला झोकून देण्याची नियतीने परवानगी दिलेली असते आणि 11व्या पिक्चरला तो सुपरस्टार होतो. तो सुपरस्टार म्हणूनच राहतो आणि आपल्याला तो तेवढंच दिसतं. तेवढंच दिसतं आपल्याला. सस्टेन पॉवर म्हणतात ती शक्ती तुम्हाला पाहिजे. फार छान. एक सारासार विचार करून सरासरी काढून काय सर करायचं ठरवायला नको का. या बात आहे. वा 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 वा. विचार करून. सविताताई, लग्न करून तू जेव्हा जायचा तिथे निर्णय घेतलास, रोज आपण काहीतरी अभिनय करतो मजेसाठी वगैरे, ठीक आहे, रोज गप्पा मारतो, रोज भेटतो, रोज आपल्याला तो परिचय आहे, असं जरी असलं तरी लग्न करून डॉक्टर सविता यांच्या घरी गेल्यानंतर चित्र बदलतंच की थोडं थोडं काय, खूपच बदलतं. कसं म्हणजे कुठच्या दृष्टीने बदल म्हणजे आता ह्याचा मित्राचा झाला नवरा, बरोबर, रोज असणारे काका काकू झाले, सासू सासरे, त्याच्यात त्यांच्या घरी येणारे किती लोक, मोठी मोठी लोक. हे बाहेरून बघताना चित्र छानच असतं. आत गेल्यानंतर कदाचित थोडंसं बदललं असेल किंवा असेल त्याच्यामध्ये आपण समर्पित होणं थोडंसं अवघड जात असेल. हो, खरं ॲक्च्युली खरं आहे ते. बदलतं नक्कीच, कारण आपण भेटत असतो, जरी रोज भेटलो आम्ही तरी 1 तास 1.5 तास असा एवढा काही 24 तास एकत्र राहणं एकदम एक वेगळंच आहे. म्हणजे हल्लीची मुलं मुली म्हणतात ना, आम्ही लिव्ह इनमध्ये राहून बघतो, आमचं जमतंय का. म्हणजे ते तो काळ नव्हता. ते बरोबर आहे का चूक आहे माहिती नाही, पण 24 तास एकत्र राहिल्यावर कम्प्लिटली खरंच टोटली वेगळंच चित्र. म्हणजे खरं तर मला तेव्हा शंका यायची की मी ॲक्च्युली याला ओळखत होते का बरोबर. कारण हा काही वेगळाच आहे. म्हणजे ज्याला मी भेटत होते तो वेगळा. हां, म्हणजे ऑलवेज तुम्ही भेटता, यू शो युअर गुड साईड. तू काय असं तुझे स्वभाव अगदी डिटेल म्हणा, सवयी, ते काय अशा आपल्याला एवढ्या माहीत होत नाहीत. बरोबर. बदल खूप होता म्हणजे. पण ठीक आहे, एकदा काय असतं, मला असं वाटतं की एकदा आपण एक कमिटमेंट केली की ती आपण निभावायलाच पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे ते करणं गरजेचं आहे. काही सोपं असतं ना. हल्ली काय झालंय ना, एवढ्या गोष्टीवर चला नाही जमत आमचं, ब्रेकअप.
पण ते चुकीचं आहे, कारण थोडा वेळ तुम्हाला द्यावाच लागतो कुठच्याही रिलेशनला, नात्यात कुठच्याही. आणि त्यातही तुमचं शारीरिक आणि मानसिक दोन्हीचं नुकसान होतंच की. अगदी खरं आहे, खरं आहे. काही काळ गोष्टी कुठल्याही हळूहळू कळत जाणार हळूहळू होतात. ही नैसर्गिक बाब आहे. आपण जरी आयुष्यभर एकमेकांबरोबर असलो तरी आपल्याला आयुष्याच्या अंतापर्यंत कदाचित त्या समोरच्या माणसातल्या नवीन नवीन गोष्टी कळत असतात. सो नवीन 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 कळणं ही अतिशय आयुष्यातली एक नैसर्गिक गोष्ट आहे असं माझं मत आहे. आणि त्या नैसर्गिक गोष्टीच्या निसर्गाच्या विरोधात जाऊ नये असं म्हणतात, तसं नैसर्गिक गोष्टीच्या विरोधात देखील जाऊ नये. व्हॉट इज नैसर्गिक यू शुड ॲक्सेप्ट दॅट, आणि त्याच्याबरोबर तडजोड करून कोणती मोडतोड न करता गोड तोड काढतात त्याला म्हणतात तडजोड. वा 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 वा. अशी तडजोड काढण्याचे प्रयत्न या आयुष्यात केले पाहिजेत. आणि त्याचप्रमाणे आमच्याकडे बेसिकली हिला एक डॉक्टर म्हणून देखील एक काही झालं तरी डॉक्टर एक वेगळं वलय आहे, प्रश्नच नाही. प्रतिष्ठा आहे, प्रतिष्ठा आहे, मान आहे. त्यामुळे नॅचरली हिला एक म्हणजे हुशार व्यक्तिमत्व हे पहिल्यापासून आमच्या घरात देखील म्हणजे हिला एक तो रिस्पेक्ट होता. हो हो. प्रश्नच नाही. आणि सासू सासऱ्यांचं म्हणजे प्रश्नच नाही. म्हणजे सासरे तर माझं काही म्हणजे म्हणजे वेगळेच. म्हणजे खरं तर विजयला थँक्स तेवढ्यासाठी आहे की मला विद्याधर ओखऱ्यांबरोबर इतकं मोठं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याबरोबर मला इतकं जवळून मी त्यांना बघितलं. 11 वर्ष सहवास लाभला मला. म्हणजे खरं तर ह्याच्यावरती खूपच प्रचंड झालं. जीव होता त्यांचा. हो हो. आयुष्याचा आनंद कसा घ्यावा छोट्या छोट्या गोष्टीतून ते शिकवायचं ना. खूप खूप समाधानाने कसं जगा हे तर बेसिक खूप खूप शिकवलं. विजय सर, तुम्ही लग्न झाल्यानंतर असे झपकन बिझी झालात. श्रीमान श्रीमती जी सारख्या इतकी सुंदर गोष्ट असलेलं ते एक छान दालन तुम्हाला उपलब्ध झालं आणि मग त्या सातत्याने तुम्ही व्यस्त राहिलात. ह्या व्यस्ततेतून आपलं सहजीवन किंवा आपल्या बायकोला वेळ देणं, आता हीच गोष्ट खूप त्रासदायक झाली आहे असं नवी पिढी म्हणते की वेळ नाही, वेळ नाही. तुम्ही हा वेळ कसा काढलात त्यावेळेला? मी देखील काढला की नाही ह्याबद्दल मी स्वतः साशंक आहे, अगदी प्रामाणिकपणे बोलायचं. डोंट नो, म्हणजे त्यावेळेला प्रचंड बिझी तर झालोच मी. हे अशा प्रकारची नोकरी मिळाल्यामुळे मला अभिनय क्षेत्रामध्ये पाहिजे ते करायची मुभा मिळाली. पण नुसतं नोकरी देखील करत नसते हे मी सांगू इच्छितो. त्याचबरोबर तुमचं वर्तन, वागणूक, रिलेशनशिप, पब्लिक रिलेशन एवढं छान असावं लागतं की तुमच्यावरती कोणी तक्रार करूच नाही तुमच्याबद्दल, असा तुमचा स्वभाव. माणसाने माणसाशी माणसासमोर वागणे हे ऐकण्यापेक्षा वागणे हे महत्त्वाचे आहे. सल्ला न देणे आपण, हां, सल्ला न देणे आपण करणे. हां, त्यामुळे तसं वागलात तर तुमच्याबद्दल तक्रारी वगैरे होत नाहीत. तर होत गेलं अधिकारी बंधू वगैरे मी कामं करत गेलो, सिरियल्स बंद, आणि मग फटकन श्रीमान श्रीमतीमध्ये माझी त्या माध्यमातूनच हिंदी सिरियलमध्ये एंट्री झाली. आणि मग हिंदीमध्ये 8-10 वर्ष मी हिंदीमध्येच राहिलो काम करा. मोठमोठ्या लोकांशी तेव्हा परिचय झाले सगळं. परंतु त्यावेळेला मी देखील कुठल्या एका पर्टिक्युलर शिस्तीने घराकडे लक्ष दिलं आहे किंवा घरी खूप वेळ दिला आहे असं मला आज विचार करता, मागे वळून पाहताना प्रामाणिकपणे वाटत नाही. बरोबर. म्हणजे घराची, मुलांची किंवा प्रापंचिक जबाबदारी, संसाराचा रथ ओढणे, ही 2 चाकं आहेत आमकं वगैरे, ते एका चाकावरतीच संपूर्ण आयुष्य आमचं आलेलं आहे असं माझं आजही मत आहे. की नाही उगाच काहीतरी दांभिकतेने बोलायचं नाही, वेळ काढला तर मिळतो वगैरे बोलायला सोपं आहे. अर्थात ते खरं आहे, वेळ काढला तरच मिळतो. त्यामुळे आज जर म्हणत असेल की वेळ मिळत नाहीत वगैरे, मला त्यात फारसं हे वाटत नाही. वेळ काढला तर मिळतो. परंतु त्यावेळेला मी वेळ काढला नाही, वेळ असून देखील नॉट ओन्ली उडाण टप्पूगिरी, पण गप्पा टप्पा अमकं तमकं जे काही कळलं, या कलाक्षेत्रामध्ये रमलं की रमलं. तो एक विषय सुरू झाला, एक कवितांचा विषय सुरू झाला की बसले 4-4 तास कविता ऐकवत, बसले कविता म्हणत. चांगल्या वाक्यांचं सुरुवात झालं की चांगल्या मराठी भाषेवरती बसले बोलत. याचा अर्थ मी काहीतरी विचित्र विक्षिप्त असं नाही, असं करत होतो अशातला भाग जरी नसला तरी पण माझा स्वभाव त्याच्यामध्ये एवढा रमून जायचा की भान हरपून जायचं. पण ही मुभा मला कोणी दिली? मुभा हिच्यामुळे मिळाली. तरी बघणारी नसती तर मी बरोबर काही करून घरापर्यंत पोचलो असतो. पण नाही, मी आज तागायत अशा पद्धतीने वागलेलो आहे.
असं मला वाटत नाही. प्रामाणिकपणे सांगतो, सांभाळून घेणं, संसार सांभाळणं, मुलांचं भवितव्य सांभाळणं, मुलांना घडवणं, माझ्या घडवणुकीकडे लक्ष देणं, आज माझ्या वाढलेल्या व्यापांकडे लक्ष देणं, मग ते सेन्सॉरचं अध्यक्षपद असो, नाट्य परिषद असो, हिंदी मालिका असोत, मराठी मालिका असोत, लेखन असो, दिग्दर्शन असो, निर्मिती असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन हिचं आहे. वा 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 वा. पण हे तुम्ही इतक्या जाहीररित्या सांगताय, यामध्ये तुमचा मोठेपणा आहे. पण सविताताई, नवं लग्न झालेलं आहे, त्याच्यानंतर तुला 2 मुलं झाली गुणी, आणि अशा पद्धतीने नवरा खूप व्यस्त आहे. याचा तुला ताण आला की नाही? कारण तू डॉक्टर, तुझी स्वतःची प्रॅक्टिस सुरू होती. नाही, ताण पण आपलं त्यावेळेला कसं होतं, वय पण कमी असतं आपल्याकडे, आणि मला वाटतं माझ्यामध्ये मल्टीटास्किंग आहेच. म्हणजे मी करू शकते विविध गोष्टी एका वेळेला. पण मला ह्याचं विजयबद्दल एक नक्की सांगावं असं वाटतं. त्यांनी एक गोष्ट खूप छान केली. म्हणजे आमच्या दोन्ही मुलांना त्यांनी काय केलं ना, कधी ते द्विधा मनस्थितीत राहिलेच नाहीत. त्यांनी कायम, कारण तो नसायचाच, खरंच नसायचा, पण तो कायम सांगायचा, जे काय ना ते तुमची आई सांगेल तेच बरोबर, तिलाच विचारायचं आणि तिचंच ऐकायचं. त्यामुळे त्या ॲक्च्युली त्यातली वाईट गोष्ट आता अशी आहे की ते खरंच ते काय, आता आशुतोष खरं तर नाट्यक्षेत्रात आहे, पण त्यांना ते इतकं वळण लागलं की आईलाच सांगायचं की आजही काही झालं तर तो मलाच येऊन सांगतो, अगं असं असं नाटकाचं, अगं अरे बाबांशी बोल. पण ते ॲक्च्युली ते काय म्हणतो आपण, ब्रेन ट्रेंड आहे एक. नाही, ते चांगलं झालं, इन अ वे चांगलं झालं, कारण त्यांना असं नाही हे हो म्हणतात का, ती नाही म्हणते का, हे कधी झालंच नाही. आणि पूर्ण दोन्ही मुलं स्वतंत्र अशी मस्त झाली. याचं कारण मुळात ही आहे, परत एक मुलगी डॉक्टर आणि एक मुलगा हो ऍक्टर. हो. म्हणजे खरं तर आमच्या मनात नसताना बाबा ती क्षेत्र घेऊ नका, तरी आमच्या दोन्ही मुलांनी खरं तर आमचीच क्षेत्र घेतली. म्हणजे मुलगी पण डेंटिस्ट आहे, MDS झाली आहे, पुण्यात प्रॅक्टिस करते, आशुतोष ॲक्टरच झाला, त्यामुळे ऑटोमॅटिक झाली खरं तर. नाही, एक सांगू मला याच्यामध्ये, म्हणजे अगदी थोडक्यामध्ये, म्हणजे आपण म्हणतो ना, एवढ्या ह्याच्यातनं सार कुठेतरी एक मिळालेलं असतं. आणि तेच माणसाने प्रत्येक गोष्टात आयुष्यामध्ये प्रत्येक ठिकाणी काही ना काही उचलण्यासारखं असतंच, फक्त तुमची घ्यायची वृत्ती पाहिजे बस. तसं आता एकंदरीत सविताच्याकडे बघितलं, एकंदरीत बिहेवियर, एकंदरीत कॉन्फिडन्स लेवल, संपूर्ण एकंदरीत डिसिप्लिन, एकंदरीत फर्मनेस, एकूण कॉन्फिडंट व्यक्तिमत्व बघितल्यानंतर तो आत्मविश्वास ॲटोमॅटिकली मुलाबाळांमध्ये ॲट द सेम टाइम नवऱ्यामध्ये देखील इंजेक्ट झाल्याशिवाय राहत नाही. बरोबर. दहशतीने किंवा खूप जोरदार सतत भांडून ते सांगण्यापेक्षा जबाबदारी घेऊन तू शिकवलंस, म्हणून मला वाटतं आज इतकं छान चौकोनी एक छान चित्र दिसतंय. पण सविताताई, आजी आजोबांचा उत्तम सहवास हे सुद्धा मुलं सुंदर आणि छान होण्यासाठी उपयोगी पडली का तुला? हो, नॅचरली, कारण आम्ही आधी एकत्रच राहत होतो, त्यामुळे मुलीला तर जास्त सहवास मिळाला. पण आशुतोष अगदीच लहान होता जेव्हा म्हणजे अण्णा गेले तेव्हा, त्यामुळे त्याला इतकासा मिळाला नाही. हिला तर एक 6-7 वर्ष मिळाला असं मी म्हणते. पण आजी होतीच त्यांची, विजयच्या, म्हणजे सासूबाई माझ्या आत्ता 18 साली गेल्या, म्हणजे तसं बरीच वर्ष होते. पण मिळालाच, म्हणजे घरातनं तुमचं थोडं तर संस्कार होतच असतात, ऑटोमॅटिक आहे ते. म्हणजे त्यांचं कोणाचं, मी सांगते ना, असं बसून आपण काहीच संस्कार करत नसतो. आई वडील काय बघतायत, आजी आजोबा काय बघतायत, त्यातनं मुलं आपसुकच घेत असतात. म्हणजे आमच्या घरात तर काय, म्हणजे समाधानीच सगळे होते, माणुसकी पूर्णपणे जपणारेच होते. त्यामुळे मला वाटतं नकळत तो संस्कार आहेच. बरोबर, मुद्दाम 100%. हां, म्हणजे असं मुद्दाम बसून आम्हाला काही मी कधी केला नाही. बरोबर. विजयदा, तुम्ही जरी व्यस्त असलात तरी त्यावेळेला त्या मानानं पैसे कमीच असायचे, म्हणजे कष्ट खूप होते, काम खूप होतं. पण आत्ता जेवढा पैशाचा स्रोत वाढलेला आहे, पर डे, पर हे त्यावेळेला, आणि बऱ्याच वेळेला जर पैसे आधी मिळाले नाही तर त्याचा ताण किती यायचा, म्हणजे जो ताण आत्तासुद्धा आहे. मी एक सांगू का, पर डे वगैरे त्या काळामध्ये कमी होता असं म्हणता येणार नाही. काही क्षेत्रांमध्ये, उदाहरणार्थ जाहिरात क्षेत्रामध्ये त्यावेळेला पेमेंट ते जास्त चांगलं होतं. आता ते हळूहळू उलटं रिड्यूस होत गेलं. आता फक्त जो एक कोणी स्टार आहे, सुपरस्टार आहे, सुपर प्लेअर आहे, तो एकच असतो, त्याच्यासाठी संपूर्ण खर्च केला जातो. आणि बाकी सगळी जी गणना आहे त्या सगळ्यांची गणना मॉडेल की तरह आहे, मॉडेल को बुलाव, आर्टिस्ट को बुलाव. ते पूर्वीचं ते राहिलं, अरे विजयजी को बुलाव नाही, आता मॉडेल को बुलाव. त्याच मान मरातबाप्रमाणेच त्या क्षेत्रातलं पेमेंटही त्या मंडळींचं कमी होत गेलं.
आत्ताच्या इकडे देखील पेमेंट काय प्रचंड आहे असं मी म्हणत नाही आहे, नाहीच आहे. किंबहुना त्या काळाला जे होतं ते कदाचित प्रपोर्शनेट विचार केला तर ते योग्यच होतं की काय ते. असं म्हणायचं. आजही कोणतरी जे म्हणजे जे फार कमी मंडळी जी सुपरस्टार झालेली आहेत त्यांना पेमेंट आहे, पण बाकीच्या कोण काय आहे नाही आहे. हे भ्रामक चित्र उगाच नाही म्हणत. डोंबिवलीहून आला माणूस, दादरला उतरला, दादरला ट्रेन बदलून मड आयलंडला गेला, तिकडे दिवसभर शूटिंग केलं आणि काहीतरी 750-1000 घेऊन कुठेतरी कोपऱ्यामध्ये झोपला, घरी गेला आणि काही दिवसांनी कळलं की मला आयुष्य ह्याच्यामध्येच घालवावं लागतंय म्हणून क्षेत्र सोडलं. काय अर्थ आहे याला? तसं नाही. म्हणून तर म्हटलं खूप सावधगिरीने याच्यामध्ये पावलं उचलायला पाहिजेत, एवढंच माझं म्हणणं आहे. कुठेतरी क्षणभंगुरत्वावरती विश्वास पाहिजे. आज तू आहेस, उद्या कोणी दुसरं असणार आहे तिकडे. हे जे पहिल्यापासून जे डायलॉग आहेत ह्याच्यावरती विश्वास असला पाहिजे आणि समाधानी वृत्ती असली पाहिजे. जे मला मिळालं त्यात मी समाधानी असलं पाहिजे. नाही तर किती जरी मला मिळालं तरी मी बच्चन का नाही असंच मी दुःखी राहिलो तर काय? बरोबर बरोबर. हे आयुष्याचंच आहे खरं. खरंय खरंय. खरं सांगायचं तर जीवन आणि कला जीवन यांना वेगळं करता येत नाही. बरोबर. काही झालं तरी कला जीवन हा जीवनाचाच एक भाग आहे भाग आहे. खरंय खरंय. आणि जीवनाचाच एक भाग कला जीवन असल्यामुळे दोघांचे नियम, निकष, निष्कर्ष, परिणाम या सगळ्या गोष्टी अशाच बरोबर जात असतात. सगळीकडेच ती काळजी घेणं आवश्यक असते, सगळीकडेच तसं वागणं आवश्यक असतं असं मला प्रामाणिकपणाने खरंय वाटतं. खरंय खरंय. पण सहित ते आता तू म्हणालीस की मी मल्टीटास्किंग आहे आणि आयुष्यात सुद्धा आपण अनेक भूमिका करतो, पण तरी सुद्धा नवं लग्न होतं, नवा संसार होतो, त्यावेळेला आपल्यालाही वाटतंच की कधीतरी नवरा या वेळेला घरी पाहिजे. कधीतरी आपली एक स्थिती असू शकते अशी की आज एकदम शांत वाटतंय आणि काही तू बोलू नकोस पण निदान माझ्याबरोबर बस. आणि हे तर एवढे व्यस्त होते, मग तू स्वतःला कसं सांभाळस? नाही, स्वतःला सांभाळणं म्हणजे एक तर माझं करिअर होतं, माझं क्लिनिक. सांगते ना, माझं लग्नच 21-22 वयाला झालं. लगेच मी दवाखाना, म्हणजे ॲक्च्युली मी लग्न झाल्यानंतर इंटर्नशिप पूर्ण केली. त्यानंतर लगेचच तो असं देणारा देत जातो, म्हणजे काही ध्यानीमनी नाही आणि माझा दवाखाना झाला. त्यामुळे ते एक जबाबदारी आली, ते त्याच्यासाठी घेतलेलं कर्ज, लगेच मुलगी, लगेच म्हणजे खरं सांगायचं तर ना विचार करायला तुम्हाला वेळच मिळत नाही. अरे हा पाहिजे का, हवाय का? मी सांगितलं ना, कारण कदाचित मला असं वाटतं मी करू शकते, त्यामुळे कधी मी फार डिपेंडंट झालेच नाही. म्हणजे ते चुकलं असं मला ऍक्च्युली खूप वाटतं. मी डिपेंडंट थोडं दाखवायला पाहिजे, जे मी नाही दाखवलं फारसं, मी कायम करत गेले. पण झालं. एकटेपण आणि एकाकी याच्यात फरक असतो. याच्यात फरक असतो. हो. आज मानसिकदृष्ट्या देखील माझ्याबरोबर समजा मी तेव्हा नसेन किंवा असेल, किंवा हे असेल किंवा नसेल, पण हा एक भक्कम सपोर्ट माझ्याबरोबर आहे, ही भावना देखील तुम्हाला सक्षम बनवायला पुरेशी असते. खरे खरे. बरोबर बरोबर बरोबर. मे बी असं असेल. नाही, असतं असं. दाव्याने बोलणं अवघड आहे. नाही, बॅक ऑफ द माइंड असतंच ना की पण आहे. ते आता ह्या क्षेत्रामध्ये ते आहेत. ते आत्ताच त्यांनी कबुलीच दिली की मी कवितांच्या कार्यक्रमांना असं, म्हणजे ते चालू झालं की मी तिथे रमायचं. मैफिलीतला माणूस होता. या दृष्टीने सुद्धा ह्या कला क्षेत्रामधलं गॉसिप, या क्षेत्रामध्ये आसपास फिरणाऱ्या सगळ्या अभिनेत्री, हे याचं तुला कधी भय म्हणण्यापेक्षाही ह्याचा कधी त्रास नाही झाला? त्रास झालाच नाही असं म्हणणं खोटं होईल. व्हायचा तेव्हा झाला, व्हायचा तेव्हा झालाच, पण इतका नाही. मी सांगते ना, कारण कदाचित म्हणजे असं अगदी काहीतरी डोंगर कोसळलं वगैरे असं काही फारसं मला कधी झालं नाही की बापरे आता मी काय करू. मला वाटतं तो हताश होणं हा माझा स्वभावच नाही बहुतेक. हा, मी नाही होत हताश. असं थोडी मी खूप ऑप्टिमिस्टिकच आहे कायम. ओव्हर आहे मी. म्हणजे मला नेहमीच वाटतं चित्र बदलणार, कुठचाही माणूस चुकेल तो परत येणारच, विचार करणारा असेल तर तो येणारच नाही. म्हणजे समहाव मी खूप ऑप्टिमिस्टिक आहे. मला नाही वाटलं असं कधी की अरे हे काय एकदम काहीतरी मी वेगळंच ऐकते का, हे का. आणि माझं थोडं कॉन्फ्रंटेशनचं, म्हणजे मी पटकन समोर विचारून टाकते. म्हणजे खूप वेळ मी मनात वगैरे नाही ठेवत. म्हणजे मला थोडं जरी काय तरी मी लगेच हा सूर्य हा लगेच विचारून लगेच काय बरोबर चूक करते मी तसं. त्यामुळे फार नाही त्रास झाला. या निमित्तानं तुम्हाला पण विचारेन की एवढीशी गोष्ट असते, म्हणजे आपण कोणीतरी आपल्याला काहीतरी विचारायला एखादी स्त्री येते आणि आपण तिला असं करून सांगतोय, त्याचा फोटो काढून त्याचा जो एक मोठा बवाल केला जातो, त्याचं एक मोठं गॉसिप केलं जातं तेव्हाही आणि आताही. आता तर म्हणजे
फेसबुक इन्स्टा ह्याच्यावर म्हणजे आधीच माहिती असतं आपल्याला पुढे काय यांचं होणार आहे आणि प्रत्यक्षात कधी नसेल. या सगळ्या मोह माया ह्या कलाक्षेत्रामध्ये जास्त आहेत, इतर क्षेत्रात आहेत नाही असं नाही. त्यातनं पटकन बाहेर पडून एक आपल्या कलेशी इमान राखणं हे सोपं आहे का आणि ते कसं साध्य करावं? फार इंडिव्हिज्युअलवरती अवलंबून येते. हं, तुमच्या पुण्याईवरती देखील म्हणजे ते अवलंबून आहे की आज तुम्हाला कसा सहवास लाभला आहे, कोण बरोबर आहे, कोण सांभाळणार आहे. आज ज्या सहजतेने हिने सांगितलं की मी पटकन हे करून मोकळं होतं, तेवढं हे बोलणं जे आहे आणि ते सांभाळणं जे आहे त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे असं मला हो म्हणायचं. हो म्हणजे हे जर का मी कोणाकडे समजा बोललो माणसाकडे की ऐसा हो गया, असं असं झालं, अरे काय कमाल आहे यार, तुला असं एवढं एवढं सांभाळलेलं का, ही रिॲक्शन तेव्हा होऊ शकते. सो समोरचा माणूस त्याचा मोठेपणा सांगत नाहीये म्हणून त्याचा मोठेपणा समोरच्यानी ओळखायचाच नाहीये असं नाहीये. खरे खरे. सो जे आहे ते प्रामाणिकपणे तुम्ही ॲक्सेप्ट केलं पाहिजे. कधी कधी त्या वयात त्या वेळेला त्या परिस्थितीमध्ये कधी कधी कदाचित काही चुका आपण चुका म्हणूया किंवा काय ज्या घटना घडत असतीलही, परंतु त्यात जर का सातत्याने होत राहिलं तर ते योग्य नाही आहे. बरोबर वगैरे. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये आय डोंट नो, आत्ताचं मला कळतच नाही खरं सांगायचं. मी आत्ताच्या ह्याच्यावरती बोलतच नाही. आत्ताचं त्याला फ्रीनेस म्हणायचा, यारी म्हणायची, दोस्ती म्हणायची, रिलेशन म्हणायचं, एवढा स्पीड वाढला आहे, म्हणजे गतिमानता एवढी वाढली आहे की ब्रेकअप हा शब्द पूर्ण व्हायचा पॅचअप झालेला असतो कुठेतरी. एवढा पॅचअप ब्रेकअप म्हणजे ह्याचं काय चाललंय पॅचअपमध्ये की ब्रेकअपमध्ये कोण आता आता अशी नजर फिरत राहील, एवढ्या वेगाने जे काही चालू आहे ते कळतच नाही आहे. नंतर बरंचसं प्रमाण आज कुठं झाले कुटुंब एकमेकांपासून, म्हणजे आम्ही म्हणत नाही एकत्र कुटुंब वगैरे, पण आज कुटुंब किती एकमेकांपासून दूर व्हायला लागली, माणसं किती दूर व्हायला लागली आहेत. प्राध्यापक कोटस्थानेंचं एक फार छान वाक्य आहे की आपण एकमेकांपासून किती दूर गेलोय किंवा दूर जात चाललोय हे बहुतेक समाजाला स्पष्ट बजावण्यासाठी आपण घरांना म्हणायला लागलोय अपार्टमेंट. घर या संकल्पनेविषयी ज्यांना उचंबळूनच येत नाही ते घरांना म्हणतात फ्लॅट, सपाट. सो ही कॉन्सेप्टच कुठे कुठे जात चालली की काय, की असं काहीतरी एक असतं बाबा, असं एक बॉन्डिंग नावाचा प्रकार असतो वगैरे, हे कुठे असं वाटायला लागतं कधीतरी. बरं, तुम्ही इतके दोघे व्यस्त आहात आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये, पण भांडणाचा काय विषय असतो, म्हणजे कुठल्या गोष्टींनी भांडण होतात? बापरे, कुठल्या गोष्टींनी होत मोठा नाही, अध्याय का? कुठच्या गोष्टींनी होत नाही तरी पण असं आहे. आत्ताच यायचं होतं बघ मला भांडण, आवरतो मी किती एकेकाळी विजय होता पंक्च्युअल सुरुवात केली ना, आणि त्यावेळेला माझा स्वभाव असा होता की अरे 10 मिनिटं चालतं, पण सांगतो ना इतक्या वर्षांच्या सहवासात राहिल्यावर मला वाटतं कॅरेक्टर्स ब्रश ऑफ होतात. आता माझा नुसता जीव खालीवर होतो की अरे चल चल दीड म्हणाले, पण तो रिलॅक्स झालाय 10 मिनिटं, म्हणजे ऍक्च्युअली आमची कॅरेक्टर्स चेंज झाले असं मला खूप वेळा वाटतं. आणि त्यांचा पर्सनॅलिटीचा प्रभाव बघ, ते 1:30 म्हणजे 1:30ला येणार म्हणून आम्ही सगळे करेक्ट. पण तो काहीतरी चांगलं घ्यावं ना. आता पण त्याला वाद, अरे तू हल्ली तो राहिलाच नाहीयेस की जो एकदम 1 मिनिट मी उशीर करणार नाही, ते तुझं कॅरेक्टर तू विसरलायस आता, तू माझं घेतलंयस 10 मिनिटं चालतं मुंबईमध्ये. नाही असं काही नाही आहे, कारण अजून नाही तर बाहेरच्या मंडळांच्या इकडे अजून तीच प्रतिमा आहे माझी की 1 मिनिट उशिरा माणूस येणार नाही. खरंय खरंय. आजमध्ये जर का कुठेतरी एक ट्रॅफिक किंवा शाळा सुटणं वगैरे या प्रसंगामुळे, अदरवाईज ते नाही खरं वेळेस. पण मी काय म्हणतो या ज्या गोष्टी आहेत ना बारक्या भांडणं म्हणण्यापेक्षा छोट्या याला कुरबुरी म्हणाव्या लागते. कुरबुरी खरंय. ते नसेल तर गंमत नाही. काय सारखं काय मग असं, मग काय उरणारच नाही खरं. बरोबर. यांत्रिक सारखं आपलं मिठाई खात राहायची आपली गोड 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 गोड. हो. नाही साधे साधे असतात कारण पाणी भरून ठेवणे, अमकं तमकं मामूली असतात, ते करायला पाहिजे. आणि त्यातनं जाणीव व्हायला पाहिजे ना मला देखील की माझं देखील कुठेतरी हातभार लावणं माझं काम आहे. आणि या छोट्या गोष्टींची जाणीव होते तेव्हाच मोठ्या गोष्टींची जाणीव ऑटोमॅटिकली होते. खरंय, बरोबर. नुसत्या छोट्या गोष्टींकडे छोटी गोष्ट बघण्यात अर्थ नसतो.
त्यातनंच तुमच्या मोठ्या जबाबदाऱ्या देखील तू उचलल्या पाहिजेस. ज्या उचललेल्या नाही असायची जाणीव कुठेतरी मला किंवा कोणालाही होत असते असंही मला वाटतं. त्यामुळे छोटे छोटे हे तो चलता है. थोडं हां बरोबर. कुरबुर. विजय, त्या या निमित्तानं मला असं विचारायचं आहे की कलाकाराचा नेहमीच असा ग्राफ असतो. एक विशिष्ट वयानंतर तो असा होतो आणि मग कामं कमी व्हायला लागतात. रादर फार नशीबवान लोक आहेत जी स्वतःला ओळखतात आणि त्या कॅरेक्टरमध्ये घुसतात. अशा वेळेला अशी एक वेळ असते की आपल्याला कामच नाही आहे, पण दुसऱ्या बाजूला घरात बघितलं तर सगळे व्यस्त आहेत, सगळ्यांना भरपूर कामं आहेत. याचा ताण येतो का हो? येतो. आणि त्याचा मग आपल्या सहजीवनावर एकूणच कौटुंबिक सगळ्या म्हणजे कुटुंब व्यवस्थेवर डेफिनेटली परिणाम त्याचा होत असावा. हा काळ येतो. काय म्हणतात तुमच्या हा ग्राफ असा जाऊन काय म्हणतात तुमच्या डिमिनिशिंग लॉ ऑफ मार्जिनल युटिलिटी, की आंबे जास्त खाल्ले की त्याचं समाधान कमी होत जातं. खरंय खरंय. तसं नाही, पण तुमच्या वयोपरत्वे पर्सनॅलिटी तुमची चेंज होत जाते, आवाज बदलत जातो. हो ना. आज तुम्ही अनेक भूमिकांना योग्य राहणार नाही अभिनयाच्या दृष्टीने, की ऑटोमॅटिकली तुमच्याकडे येणाऱ्या भूमिका, तुम्हाला मिळणारं पेमेंट हे कमी होणं एक क्रमप्राप्त आहे. एवढी साधी बुद्धी एवढ्या कारकिर्दीमध्ये त्या माणसाला कमावता आली नसेल तर कशाला केलं मग अख्खं क्षेत्र? एवढ्या वाटचालीमध्ये तुला कळायला पाहिजे की ही वेळ कधी ना कधी येणार आहे. मग त्या दृष्टीने स्वतःला आत्तापासूनच, म्हणजे आत्ता समजा एखादा नट असेल तर त्याला मी काय सांगेन, स्वतःमध्ये लेखनाचा गुण आहे का जरा चेक कर. तुला कविता लिहिता येतात की नाही जरा चेक कर. बरोबर बरोबर. लेखन, दिग्दर्शन, प्रकाश योजना, विविध जे पार्ट्स आहेत ते येतात का बघ? कला क्षेत्रातले, आज माझं त्यामुळे नाही अडून राहिलं. मी लेखनात पण आहे, दिग्दर्शनात पण आहे, निर्मितीमध्ये पण आहे, अभिनयामध्ये पण आहे, विनोदी पण आहे, गंभीर पण आहे, संपूर्ण आहे. जाहिराती आहेत, काय 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 चालू राहिलं. प्लॅन ABCD असा तुमचा तयार पाहिजे जो तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न तरी तसा केला पाहिजे की जो तुम्हाला नंतर व्यस्त ठेवेल कुठेतरी. आणि अदरवाईज तुमच्यामध्ये ती प्रगल्भता तोपर्यंत निर्माण व्हायला पाहिजे. अर्थात व्हायला पाहिजे. बोलणं जेवढं सोपं आहे तेवढं होणं अवघड आहे. फार अवघड आहे. की नंतर स्वतःला वाचनामध्ये रमवून घ्यावे, गाण्यामध्ये रमवून घ्यावं वगैरे. बोलणं जेवढं सोपं आहे तेवढं होत नाही. पण त्यामुळे स्वतः काय म्हणतात सर्व गुण संपन्न असणं, त्या क्षेत्राशी निगडीत तो प्रयत्न जेव्हा तुम्ही आहात तेव्हा करत राहणं हा सेफ गेम आहे असं मला वाटतं. आणि मी आत्ताच्या मुलांना तेच सांगायला बघतो की सगळं नुसतं एकेडी गाणी नका राहू, करा काहीतरी वेगळं वेगळं. ओव्हर एक्सपोजर वगैरे या गोष्टी सगळीकडेच येणारच आहेत. हो हो हो. सविताताई, आता मी तुझ्याकडे येते की ते म्हणाले की तिच्यामध्ये एक उत्तम अभिनेत्री आहे, ती आता पण बाजूला ठेव, पण तू उत्तम मिमिक्री करतेस. कोणाची मिमिक्री करतेस? सरांचीच करून दाखव. नाही तसं मला येत नाही करता. आता खूप काय नाही तो सांगतोय. कारण काय आहे की खरं सांगायचं तर गप्पांच्या ओघात असं बोलता बोलता मी कोणाचं काही सांगत असेल तर ते ऑटोमॅटिक माझा चेहरा तसा असं होतो. म्हणाली तर ते असं तू असं होतं. हा म्हणजे अरे ती म्हणत आणि लगेच चेहरा होतो ऑटोमॅटिक. तो का होतो मला माहिती नाही पण होतो. आणि खरं सांगायचं तर ना मी अशा अण्णा होते तेव्हा मी क्लिनिकमधून दुपारी घरी येत असे, सहसा आम्ही दोघं एकत्र जेवत असू. तर मी त्यांना ते विचारत असे काय झालं काय, तर मी काय काय पेशंटच्या अशा त्यांना सांगत असे गमती की काय झालं असं झालं. ते तर माझे इतके मागे होते की अगं तू इतकं छान सांगतेस गोष्टी रंबून आणि एवढी क्लॅरिटी, तू कथाकथनाचा कार्यक्रम कर, तू नक्की छान करशील त्या कथाचा. हो ते खरं मला खूप मागे लागायचं. अगं तू कर, तू इतक्या बरोबर छान गोष्टी. आणि नाही ते आपोआप होतं. म्हणजे असं तू म्हणली आता ह्याची नक्कल कर तर नाही होणार. मी सांगता अंगभूतच हा असं ते आपोआप थोडं होतं. आणि ह्याला ते फार नवल वाटतं. तू म्हणतो असं तुझा चेहरा बदलतो कसा, पण तो मलाही कळत नाही, तो असाच बदलतो. डेंटिस्ट असल्यामुळे एकंदरीत काय कोणाचं होतं ते बरोबर तिच्याकडनं सादर केलं हे असू शकेल, हे असेल ऍक्च्युली कारण. विजयदा, मगाशी तुम्ही असं म्हणालात की पुण्याई हा एक शब्द वापरलात. घराण्याची पुण्याई किती दिवस कामी येते आणि ती पुण्याई तो वारसा पुढे नेण्यासाठी काय करायचं असतं? कारण बऱ्याच वेळेला असं म्हणतं चांगलं झालं तर ते म्हणतात त्याचा मुलगा आहे तो, मग काय होणारच. आणि नाही झालं तर म्हणतात त्याचा मुलगा असून सुद्धा काही दिवे लावले नाहीत. दोन्ही बाजूनी अवघड असतं. खरं तर तुमचं पण गोखले घराणं आहे, पण तुम्ही मात्र ते नाव कमवलं. किती अवघड असतं हे सगळं? अवघड नाही, हे संस्कारातनं घडलं जातं.
आणि मी काहीच घडवलेलं नसतं, ते त्यांनीच घडवलेलं असतं पुन्हा. हा तुम्हाला जर का एवढे मोठमोठे हिमालय जर का घरामध्ये बघायला मिळाले, कोण व्यक्तिमत्व बघितलेले नाहीत? मी नावं घ्यायची झालं तर अशी यादीच्या यादी, अरे बाप रे, तरी पण ही आता काय काय मी बोलू आज. म्हणजे समजा गंगाधर गाडगीळ, पुबा भावे, सेतू माधवराव पगडी, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, प्रसाद सावकार, रामभाऊ मराठे, नानाजी देशमुख, कुठल्या 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 वातावरणातले हे एवढे, वसंतराव देशपांडे, किती 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 माणसं, पत्रकारिता आमच्याकडे ते अष्टपैलुत्व असल्यामुळे एवढी माणसं बघायला मिळाली. अटलजी तेव्हा एवढी मोठी माणसं तुम्हाला बघायला मिळाल्यानंतर तुम्ही त्यांच्यापुढे कोण आहात याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. की त्या हिमालयांच्या पुढे मी साधा वाळूचा डोंगर देखील नाही आहे. नेहमी मी म्हणतो, स्वप्न मी हिमालय बनण्याचं ठेवलं की किमान मी सह्याद्रीची उंची गाठीन. परंतु तुम्हाला म्हणजे शिकलं काय, जे मी नेहमी म्हणतो, प्रत्येक गाठी भेटीतनं शिकण्यासारखं असतं. सो ती जी पुण्याई असते ना, त्यातनं प्रामाणिकपणाचा एक अंश तुमच्यामध्ये, वंशातनं अंश म्हणतात ना, तसा तो आलेला असतो. की जे करायचं ते प्रामाणिकपणे करायचं. अरे ही माणसं मोठी का झाली, काय त्यांनी जे केलं ते इकडनं केलं. आमचे वडील म्हणा, जे करायचं ते इकडनं करा, नटेश्वर तुमच्या पदरामध्ये यश घातल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे त्या एका याने मी अजिबात म्हणू इच्छित नाही आणि म्हणणार नाही प्रचंड धाडसाचं आहे की ती उंची मी कधीच गाठू शकणार नाही आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. 100% नाही, 1000% जाणीव आहेत. ते सगळं वेगळीच रसायनं होती. परंतु हां, जेवढं तुमचं नातं जमेल कसं होतं तेवढं. दोघांचं? हां, तुमचं नातं कसं होतं बापलेखाचं? यारीचं, यारी, एकदम यारी. यारी दोस्ती. भडकायचे देखील माझ्या बेशिस्तीमुळे, पुन्हा तेच. म्हणजे त्यांचाही मैफिलीचा स्वभाव होता, माझाही मैफिलीचा स्वभाव होता. परंतु क्वचित प्रसंगी, पण एकूण ऑन द होल खूप दोस्तीचं रिलेशन त्यांचं माझं. सविताताई, तुमचं आई बाबा जेव्हा विजय गोखले नावाचं एक म्हणजे नाव झालं त्यांचं खूप, म्हणजे श्रीमान श्रीमतीपासून ते काम करतायत ते अजून पण करतात. बरोबर. काय म्हणाले, म्हणजे आवडायचं त्यांना ते सगळं बघून? बाबांना ॲक्च्युली माझ्या बाबांना आवडायचंच, कारण त्यांना पण आवड होती नाटकाची वगैरे. आता उत्तम काम करायचे ते विजयने जे मगाशी सांगितलं पडगवलीला आमच्या दरवर्षी नाटक व्हायचं मागे गणेश जन्माच्या वेळेला, तर ते नेहमी दरवर्षी 3 अंकी नाटक असायचं आणि ते भाग घ्यायचेच. म्हणजे ऑफिस झाल्यावर या सगळ्यांच्या तालमी वगैरे आणि करायचे. मग त्यांना आवड होती खरंच, म्हणजे त्यांना तसं प्रेम पण होतं, म्हणजे आवड होती त्यांना. तसं काही म्हणजे असं काही मला फार विरोध त्यांनी कधी लग्नाच्यालाही केला नाही खरं. म्हणजे आता हा असा आणि तेव्हा ॲक्च्युली तो नोकरी करत होता सुरुवातीला डॅटामॅटिक्समध्ये, म्हणजे खूप आधी ते कॉम्प्युटर त्यावेळेची डॅटामॅटिक्स तेव्हा तो करत होता तिथे. पण असं त्यांना माहीत होतं की ह्याचं थोडं सगळं ते कलाकार, ते घराणं ह्यांचं आणि सगळं त्याचा थोडा कल तोच आहे. मला वाटतं म्हणूनच बाबांनी ते नोकरीत त्याला त्यांच्या घेऊन थोडं गुंतवून ठेवलं. शक्यता आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं मला तेव्हा की विजय, तुझा मला एका बँकेत देखील जॉब येत होता तेव्हा, पण मला बँकेपेक्षा तुला हे बरं पडेल, तुला कला देखील जोपासता येईल या अँगलने मी विचार करतोय. सो म्हणजे ही वॉज बेसिकली कलाप्रेमी होतेच ते. प्रश्नच नाही. हां, त्यांची इच्छा होतीच तसं काही विरोध नव्हता असा काही. म्हणजे तुम्ही तिन्ही माध्यमांमध्ये खरं तर मुसाफिरी केली नाही. कुठला? तिन्ही माध्यमांमध्ये नाटक केलं, चित्रपट केले, नंतर मालिका केल्या तुम्ही. नवीन पिढीबरोबर जमवून घेताना तुमच्यामधली एक शिस्त, ह्या सगळ्या गोष्टी नंतर मारक ठरल्या का? कारण काय हे कुठे नव्या पिढीबरोबर म्हणजे इतकं ते फास्ट झालंय. नाही ठरत. कधी त्रास नाही, उलट आहे. पुन्हा तुमचं बिहेवियर जर त्यांच्याशी यारी दोस्तीचं वगैरे असं व्यवस्थित असेल नवीन जनरेशनशी देखील, तर दुसऱ्या दिवशी त्याच जनरेशनचा तोच माणूस किंवा ती नटी किंवा ती आर्टिस्ट किंवा तो आर्टिस्ट किंवा हुएवर, सॉरी आहे सर, नाही तुम्ही वेळेवरती येता, आम्हाला माहिती आहे चुकलं, असं म्हणून तिसऱ्या दिवसापासून ते वेळेवरती यायला लागतात. वा. आज मी देखील जर बघितलं असेल, नटवर धुमाळ त्यावेळेला एवढं मोठं नाव होतं, पण धुमाळ साहेबांना मी कधी 10 मिनटं देखील उशिरा आलेलं बघितलं नव्हतं. हो, तेव्हापासून म्हणजे वाटलं की नाही आपण वेळ पाळायची. आणि असे अनेक लोक आहेत. त्यामुळे नवीन लोकांना तुम्ही जर का एका अंजारून गोंजारून प्रेमाने
आणि बाबा ह्याच्यावरती बऱ्याच जणांचं कॉस्टिंग अवलंबून असतं, काय काय अवलंबून असतं. का आणि तुम्ही थांबा ना कोणासाठी, तुमच्यासाठी कायम कोणीतरी थांबलं पाहिजे. ही भ्रामक अपेक्षा आयुष्यामध्ये का ठेवता? ही कलाक्षेत्रात नाही, तुम्हाला कुठेही घातक आहे. ॲडजस्टमेंटची वृत्ती पाहिजे तुमची, हे मुलं समजावून घेतात. आणि जिथे निदान मी काम करत आलेलो आहे तिकडचं युनिट मला कधीच असं जाणवलेलं नाही. वा, त्याचं श्रेय तुम्हालाच आहे खरं तर. श्रेयासाठी मी वेगळं काही करतोय का? नाही, छान मी वागले. माझ्या आंतरिक सुखासाठी करतो. मला नाही जमणार बाबा, तुम्ही या उशिरा, पण मला नाही, मला मी वेळेवरती पोहोचणार. बरोबर बरोबर. मी माझ्यासाठी म्हणून येतो, माझ्या स्वार्थासाठी येतो, स्वांत सुखाय मी येतो. बरोबर. पण त्याचा परिणाम होतो. होतो होतो. सविताताई, तिसरी पिढी आता या क्षेत्रामध्ये आहे. आशुतोष आता या क्षेत्रामध्ये आला. तुला काय वाटलं, दडपण आलं थोडंसं की आता परत नाही. तो स्ट्रगल, परत ते काम मिळवणं? पण विजयच्या बाबतीत कसं होतं की तो नोकरी करूनच सांभाळतो. म्हणजे विजयची नोकरी गव्हर्नमेंटमध्ये करूनच त्यांनी सगळं केलं, त्यामुळे असं काही तो भाग नव्हताच. आशुतोषच्या बाबतीत पण नाही आलं दडपण, परत तेच लिहिलंय तसं विधी लिखित तो आलाच शेवटी तिकडे. म्हणजे खरं तर त्याला फार क्रिकेटमध्ये इंटरेस्ट होता, पण असं काही दुखापत झाली आणि अचानक तो म्हणाला चला आता मी एकांकिकाला ऑडिशन देऊ. अगदी शेवटच्या वर्षात होता रुपारेलला, आणि अचानक दिलं आणि मग झालं. तिथून तो प्रवास त्याचा सुरूच झाला. पण नाही आलं, चांगलं छान करतोय तो, चांगलं झालं. त्याचं फार छान. म्हणजे मी स्वतः आई म्हणून पण बघितलेलं की पहिलं म्हणजे अगदी 20-21 वयाला त्यांनी पहिलं व्यावसायिक नाटक केलं, दुधावरची साय केलं, मग मोरूची मावशी केलं. पण बघत असतो आपण की त्याच्यामध्ये कशी आता म्हणजे तो जर तरची गोष्ट आता शेवटचा टप्पा, पण खूप मॅच्युरिटी. म्हणजे तो त्याचा प्रवास आहे आणि तो फार छान झालाय त्याच्या. हे पण झाली मालिका, पण एक मोठी मालिका हा पहिली अगदी जरा आपल्याला असं वाटतं रॉनेस तो कळत असतो, पण आता आता तो ऍक्च्युली खलनायक झालर असलेली भूमिका करतो, पण ती पण तो फार सुंदर करतोय. रंग माझा वेगळा तर 4 वर्ष लीड रोल केला, पण छान केलं. म्हणजे त्यांनी त्याचं स्ट्रगल, त्याची प्रवास आयुष्याचा, मला वाटतं मी समाधानी, मला आवडतंय. तो भूमिकेचा अभ्यास खूप चांगला करतो. म्हणजे बरं आहे ना. कॅरेक्टरायझेशन खूप चांगलं होतं. म्हणजे काय प्रत्येकाचं लॉजिक असल्याशिवाय पुढचं पाऊल टाकत नाही तो. खरंय खरंय. नाही, ते आलंच ना, वंश अंश, जे मगाशी ते लॉजिक सांगितलं. हां, आणि एकदा ती सवय लागली ना की ती मुरतच जाते. मग त्याच्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही, ते ऑटोमॅटिकली होत जातं. तसं आशुतोषमध्ये खूप मस्त मॅच्युरिटी आलेली आहे. आणि आता चांगल्या भूमिका येत राहाव्यात. हो, नाही, नक्कीच येईल. त्याचे श्रम आहेत त्याच्या पाठीमागे, आणि घराण्याचा वारसा आहे, अंश आहे, वंश आहे. म्हणजे या सगळ्या कलाक्षेत्राकडे बघताना तुम्हाला असं वाटतं का की नशिबाचा खूप मोठा वाटा असतो? बरेच जण म्हणतात की नशीब असं हे झाल्याशिवाय तुम्हाला नाही संधी मिळणार किंवा नाही काम मिळणार. रादर इतर व्यवसायामध्ये तसं बऱ्याचदा कमी असतं. नशिबाचा वाटा कुठे नाही आहे. नशिबाचा वाटा जगात सगळीकडेच आहे. परंतु माझं म्हणणं असं आहे की आत्मचिंतनामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे काय आहे जे ना, जर स्वतःला तुम्ही ओळखलेलं असेल तर प्रॉपर ज्या उंचीपर्यंत तुम्हाला जायला पाहिजे तिथपर्यंत तुम्ही जाता. आज मी जर का भ्रामक समजुतीत असेल स्वतःबद्दलच्या तर नाही होणार. तर त्यात गंमत नाही आहे. मुळात किती आता शिबिरांचं पेव फुटतं, कार्यशाळा होतात, अमकं होतं, अभिनय कार्यशाळा वगैरे. इथे सांगायला पाहिजे कार्यशाळामध्ये. आम्ही एक घेऊन सांगितलं की बाबा तुम्ही 25-30 जण आहात, पण तुमच्यापैकी कोणीही व्यावसायिक रंगभूमीवरती उभा राहण्याच्या योग्यतेचा नाही आहे. सांगा, तुम्ही जा, काहीतरी व्यवसाय करा, नोकऱ्या करा. आणि तीच मुलं आज बाहेर भेटल्यानंतर म्हणतात की सर आभारी आहोत, आज माझं दुकान चांगलं चाललं आहे, माझा संसार चांगला चालला आहे, माझा मुलगा शाळेत जायला लागला शिकवा. हे म्हणजे एखाद्या आयुष्याशी कोणी खेळू नये या मताचं. हे सांगणारी माणसं जशी भेटली पाहिजे तशी ऐकणारी माणसं भेटली पाहिजेत. ते पण आहेच. आणि म्हणूनच लहानपणापासून मी जे म्हणतो की पालकांनी, आईवडिलांनी मुलाचं पालक होणं महत्त्वाचं आहे, मालक होणं नाही. एक्झॅक्टली त्या मुलाचं डायग्नोसिस करून कशात त्याची गती आहे हे मुलाला काय कळतंय. खरंय खरंय. हे आईबापांनी ओळखून प्रॉपर त्याला तिथे पुश करणं हे त्यामुळे आत्मचिंतन हे फार महत्त्वाचं आहे.
आणि समाधानी वृत्ती त्याच्यामध्ये टाकणं फार महत्त्वाचं आहे. ते सगळ्यात महत्त्वाचं खरंय, आहे. समाधान मानण्यावरती असतं, नाही तर मर्यादा नाही आहे. मर्यादाच नाही. खरे खरे खरे. प्रत्येक सुखाला एखादी तरी सुरकुती असते. हो ती असते म्हणूनच सुख आधी कुठून दिसते. हो हो खरं तर गुलाबाला काट्याच्या सोबतीची गरजच काय आहे? हो. कमळाचा देठ का उभा राहतो रोवून आपले चिखलात पाय? गालावरच्या तिळामुळेच मुखकमल अधिक खोलून दिसते. प्रत्येक सुखाला एखादी तरी सुरकुती असते. क्या बात आहे. हे कळलं पाहिजे. हो, हे तुम्हाला कळलंय ना, म्हणूनच मला वाटतं आज 40 वर्ष सहजीवनाची इतकी उत्तम झालेली आहेत. सविता, ते खूप आनंद झाला. सविता म्हणजे सूर्य. सूर्याची किरणं अशी छान पडल्यानंतरच एखादी विजयी गौडदौड होते. असा तुम्ही दोघे आहात. घराण्याची परंपरा पुढे न्या आणि दोघंही जण वेगवेगळ्या माध्यमातून ते पूर्ण करतायत. तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल मला खूप आनंद झालाय. पुन्हा लवकर भेटूया. धन्यवाद. मनापासून आभार. आभार.